नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ आपण 30 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, तिल्लारी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिल्लारी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1945 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणता वायू आहे? ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणता वायू आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, ओझोन थर मोजण्यासाठी वापरण्यात येणारे परिमाप खालीलपैकी कोणते आहे? ओझोनचा थर मोजण्यासाठी वापरण्यात येणारे परिमाप खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉबसन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, जगाचे छप्पर असे खालीलपैकी कोणत्या पठारास म्हटले जाते? जगाचे छप्पर असे खालीलपैकी कोणत्या पठारास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, कालबेलिया हे भारतामधील लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कालबेलिया हे भारतामधील लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, WTA चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? WTA चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सानिया मिर्झा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, सूर्यकुळातील तारा असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? सूर्यकुळातील तारा असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, सूर्यमालेमधील निळ्या रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यमालेमधील निळ्या रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या तयारीसाठी अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच. पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाला योग्य दिशा दाखवणारे अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मागील वर्षांच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. गणित आणि बुद्धिमत्ता यांचे सर्व प्रश्न हे स्पष्टीकरणासहित योग्य दिलेले आहेत. पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर एकूण 10 प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. विषय आहे म्हणजे प्रत्येक विषयाच्या यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळत जातील. सामान्य अध्ययनाच्या 118 प्रश्नपत्रिका, गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या 151 प्रश्नपत्रिका, मराठीच्या 124 प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडीच्या 127 प्रश्नपत्रिका. 18,200 पेक्षा जास्त प्रश्न संग्रह असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखन आणि संकलन श्री विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांनी केलेले आहे. या पुस्तकाची किंमत फक्त 380 रुपये आहे. अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. ऑनलाईन खरेदीसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल आणि संपर्कासाठी 90 28 96 75 47 या क्रमांकावर तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल आणि जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 12वा, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे खालीलपैकी कोणत्या महासागराचे भाग आहेत? अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे खालीलपैकी कोणत्या महासागराचे भाग आहेत?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिंदी महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 बालक दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बालक दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 14 नोव्हेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायले होते? भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतीय राष्ट्रध्वजामधील हिरवा रंग हे खालीलपैकी कशाचे प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वजामधील हिरवा रंग हे खालीलपैकी कशाचे प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पराक्रम आणि विश्वास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लोकसंख्येने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? लोकसंख्येने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 उलर हे भारतामधील सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उलर हे भारतामधील महत्त्वाचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जम्मू अँड काश्मीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 रणथंबोर हे वाघासाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रणथंबोर हे वाघासाठी राखीव असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सर्वात कमी पावसाचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? सर्वात कमी पावसाचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भाटघर हे महाराष्ट्रामधील जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भाटघर हा महाराष्ट्रामधील जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शंभू महादेव डोंगररांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अकोला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात ते. लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे.